चाइल्डहुड ट्रॉमा आहे का? हे कळेल कसं? मला माझं कळायला हवं, इतर कोणीही सांगण्यापेक्षा. हा प्रश्न तुमच्याही मनात आलेला आहे का? तर त्याच प्रश्नाचं उत्तर आज आपण बघणार आहोत. मी आत्ता इथे 5 लक्षणं, 5 साइन्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला तुमची चेकलिस्ट करता येईल, की तुम्हाला चाइल्डहुड ट्रॉमा आहे का? आणि त्यातनं बाहेर पडणं आत्ता या क्षणाला अत्यंत महत्त्वाचं आहे का? याबाबत तुम्हाला सगळी माहिती मिळेल. व्हिडिओ मोठा छोटापेक्षाही तो व्हिडिओ पूर्ण बघणे, त्यातनं सगळ्या गोष्टी आत्मसात करणे हे जास्त महत्त्वाचं आहे. तर मी तुम्हाला इथे पूर्ण व्यवस्थित डिटेल सांगणार आहे. पण तुम्ही तयार आहात का हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी? मला कमेंट्समध्ये प्रॉमिस लिहायला विसरू नका, म्हणजे मला कळेल की योग्य त्या सोल एनर्जीपर्यंत हा व्हिडिओ आणि अवेअरनेस पोहोचत आहे. सो नमस्कार, माझं नाव अमृता सूरदास. मी लाईफ बॅलन्सिंग कोच आहे, हीलर आहे. आता आपण बघणार आहोत 5 पॉवरफुल लक्षणं, सायन्स की चाइल्डहुड ट्रॉमाची तुमच्यामध्ये दिसत आहेत आणि हिलिंगची आत्ता इमिजिएटली गरज आहे, पण तुम्ही टाळत आहात. तर सगळ्यात पहिलं लक्षण येस, जर का तुम्हाला कोणालाही नाही म्हणण्याची भीती वाटते किंवा नाही कसं म्हणू, कसं काय वाटेल समोरच्याला, असं सतत वाटत असतं किंवा आहे. जर का तुम्हाला असं आहे, की तुम्हाला असं वाटतं, की जवळच्या व्यक्ती, नातेवाईक मंडळी, मित्रमंडळी यांच्या सतत सगळ्या गोष्टी होच म्हटलं पाहिजे, त्यांच्या पुढे-पुढे करायला पाहिजे, त्यांना हवं नको ते बघायला पाहिजे, हे माझं परम कर्तव्य आहे किंवा हेच मला करायला हवं. एखाद्यानं सगळं तुम्ही त्याच्यासाठी केलंत. तुम्ही त्यांचं वेळेकाळेला उभे राहिलात, दुखणी-खुपणी पाहिलीत, हवं नको ते विचारलं आणि अशा व्यक्तीने किंवा तुमच्या जवळपासच्या कुठल्याही व्यक्तीनं तुम्हाला इग्नोर केलं किंवा तुमच्या वेळ प्रसंगाला उभे राहिले नाहीत, तर तुम्हाला त्रास होतो का? स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वार्थी असल्यासारखं वाटतं का? आणि ते कठीण आहे असंही वाटतं का? तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. चाइल्डहुड ट्रॉमा याच तर सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी करत-करत मोठा होतो आणि तो मग आरोग्याच्या बाबतीत, नात्याच्या बाबतीत, पैशाच्या बाबतीत, करिअर, बिझनेसच्या बाबतीतही अडथळा ठरू लागतो. आता इथे एक सगळ्यात मोठं सगळ्यात मोठं काय म्हणूया आपण, लिमिटिंग बिलीफ इथे मी रिलीज करणार आहे. ते म्हणजे बऱ्याच लोकांना चाइल्डहुड ट्रॉमा म्हणजे असं वाटतं, की लहानपणी आई-वडील मारत होते का? किंवा काहीतरी अब्यूज असं काहीतरी घडलं होतं का? किंवा कुठेतरी वाईट एखादा प्रसंग घडला होता, अगदी न विसरण्याजोगा. यालाच चाइल्डहुड ट्रॉमा असं म्हणतात. असं बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो, लिमिटिंग बिलीफ असतं. तर नाही. चाइल्डहुड ट्रॉमा याच्याही पेक्षा वेगवेगळे असू शकतात. तर ते काय आहेत त्याचीच 5 लक्षणं आता आपण बघणार आहोत. नंबर 1 साइन इज अप्रूव्हल शोधणं. सतत समोरच्याचं अप्रूव्हल शोधणं. म्हणजेच सतत डोक्यात कुठलीही प्रतिक्रिया लक्षात घेऊनच क्रिया केली जाणं. म्हणजेच काय? तर तुम्हाला प्रत्येक वेळेस हाच धसका असतो किंवा हीच भीती असते, की मी जर का एखादी गोष्ट केली, तर लोकं काय म्हणतील? मी जर का माझा जॉब चेंज केला, तर लोकं काय म्हणतील? मी जर का माझं राहणीमान बदललं, तर लोकं काय म्हणतील? मी जर का अमुक-तमुक एखादी गोष्ट करायला सुरुवात केली, तर माझ्या जवळच्यांना काय वाटेल? मी जर का अमुक-तमुक केलेलं आहे एखाद्यासाठी, तर त्याने कौतुक केलंच पाहिजे. त्याने नाही केलं, तर मला कसा त्रास होईल? याच विचारात जर का सतत तुम्ही असाल, तर हा चाइल्डहुड ट्रॉमाचा सगळ्यात पॉवरफुल आणि नंबर 1 साइन आहे. तुम्हाला हीलिंगची गरज आहे, कारण की तुम्ही स्वतःसाठी जगतच नाही आहात. स्वतःला काय वाटतं याच्याहीसाठी जगत नाही आहात. सतत दुसऱ्यांना काय वाटतं आणि दुसऱ्यांना चांगलं वाटलं तर माझ्या जगण्याला अर्थ आहे, याच फेजमध्ये आहात. कारण की लहानपणी काही अटींवर प्रेम मिळालेलं आहे किंवा ॲप्रिसिएशन, कौतुक मिळालेलं आहे. फॉर एक्झाम्पल, एक्झाममध्ये चांगले मार्क आणले, तर सगळ्यांचा छान कौतुक मिळालेलं आहे किंवा एखाद्या ठिकाणी चांगला परफॉर्मन्स दाखवला, तर पैसे मिळालेले आहेत. या अटींवर पैसा आणि प्रेम मिळालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं, की हे जर का मिळवायचं आहे प्रेम, पैसा, रिस्पेक्ट, ॲप्रिसिएशन, तर मला काहीतरी वेगळं किंवा स्ट्राँग करावं लागणार आहे. त्याशिवाय या सगळ्या गोष्टी मला मिळणारच नाहीत. आणि त्यामुळे तुमचं मन सातत्यानं हे ठरवतं, की माझी किंमत ही माझ्या परफॉर्मन्सवर आहे, अदरवाईज माझी किंमत 0 आहे. ज्या आत्ता मोठ्या झालेल्या व्यक्तींना लहानपणी ते अनकंडिशनल प्रेम जसं आहे तसं स्वीकारणं, या वातावरणातनं गेलेलेच नसतात. ते मोठेपणी जाऊन असं अप्रूव्हल सीक करायला बघतात. सतत लोकांचा विचार करून वागणूक ठेवतात आणि त्यामुळे
त्यांना ही नंबर 1 साइन सतत सतावत असते. काहीही केलं तरी समाधान नाही आणि काही करण्याआधी 4 पावलं मागे स्वतःलाच खेचतात, लोकं काय म्हणतील हा विचार करून. तुमच्यामध्ये जर काही साइन आहे, तर मला कमेंटमध्ये 1 असं लिहा. म्हणजे मला कळेल की तुम्हालाच इनर चाइल्ड हीलिंगच्या बाबतीत कळालेलं आहे. नंबर 2 नंबरची साइन म्हणजे नाही म्हणताच येत नाही. तुम्हाला बरं नाहीये, अगदी उठवतही नाहीये आणि एखाद्याने तुम्हाला म्हटलं, की "मला आज डबा देशील का? किंवा मला आज सोडवायला अमक्या-तमक्या ठिकाणापर्यंत येशील का? माझ्याकडे आता गाडी नाहीये." तरीही तुम्ही ते करताय. का? कारण की जाऊ दे, मला मदत केली पाहिजे, एखाद्याच्या उपयोगाला पडलं पाहिजे किंवा माझा जवळचा नातेवाईक आहे किंवा जवळची मैत्रीण आहे, जवळची कोणीतरी व्यक्ती आहे, मला हे केलं पाहिजे आणि ते या इंटेन्शननी केलं जातंय, की जर का मी एवढं बरं नसताना किंवा एवढं माझी परिस्थिती नसताना जर का मी त्या व्यक्तीला मदत करतेय, तर कुठेतरी ती व्यक्ती याची जाणीव ठेवेल. आणि या सगळ्या भावनिक ओझ्यामुळे तुम्हाला त्या व्यक्तीला नाहीच म्हणता येत नाही. त्यांना काय कोणालाच तुम्हाला योग्य वेळी, योग्य ठिकाणी नाही म्हणणं हे जमत नाहीये. कारण की तुम्हाला असं वाटतं, की माझा चांगुलपणा इथे दिसणार नाही. नाही म्हटलं तर ते निगेटिव्ह होईल, समोरचा त्याचा गैरसमज करून घेईल आणि कदाचित माझ्यापासून नातंही तोडेल किंवा नातंच खराब होईल. या भीतीपोटी तुम्ही या गोष्टी करत नाही. नको तिथे हो म्हणून बसता. आणि हे लहानपणापासूनचं प्रोग्रॅमिंग आहे. हे चाइल्डहूड प्रोग्रॅमिंग आहे, की नाही म्हणायचं नाही. खास करून मोठ्या लोकांना, आपल्यापेक्षा वडीलधाऱ्या लोकांना तर मुळीच नाही म्हणायचं नाही. ते जे म्हणतील ते सगळं ऐकायचं आणि त्याप्रमाणे करायचं. हे प्रोग्रॅमिंग इतकं खोलवर झालेलं असतं, की प्रोफेशनल लाईफमध्ये जॉबमध्ये ऑफिसर, बॉसलाही नाही म्हणता येतच नाहीये. आणि हा चाइल्डहूड ट्रॉमा आहे. हे सेकंड साइन आहे चाइल्डहूड ट्रॉमाचं. तुमचाही हा साइन आहे का? टाइप 2 इन द चॅट बॉक्स म्हणजे मला कळेल. हां. आपण चेकलिस्ट करतोय तुमच्यामध्ये किती चाइल्डहूड ट्रॉमाज आहेत हे बघण्यासाठी. नंबर 3 नंबरचं लक्षण किंवा साइन असं म्हणूया, की एखाद्यानं इग्नोर केलं तर अतिशय वाईट वाटतं आणि 24 तास बॅक ऑफ द माइंड सतत मनात तेच असतं, की या व्यक्तीनं मला इग्नोर केलेलं आहे, माझ्या मेसेजला रिप्लाय दिला नाही, माझा कॉल उचलला नाही किंवा मी आज 2 दिवस झाले वाट बघतोय, 3 दिवस झाले वाट बघतीये, या व्यक्तीचा मला काहीही रिस्पॉन्स आलेला नाही. आणि मग याच्याबरोबर पुढची जी ओव्हर थिंकिंगची जी काय म्हणू चेन आहे, साखळी आहे, ती कशी सुरू होते, की मी काही मागच्या वेळेस चुकीचं बोललो होतो का? किंवा मी या व्यक्तीला मेसेजच नव्हता करायला पाहिजे का? किंवा मी खूपच जास्त वाट बघतीये का? किंवा मी या व्यक्तीच्या नजरेत माझी व्हॅल्यू शून्य आहे का? या व्यक्तीला माझी गरजच नाही का? माझ्या मेसेजला, माझ्या कॉलला रिप्लाय येत नाही. म्हटल्यावर ही सगळी चेन रिएक्शन पुढे-पुढे तयार होते. येस ओर नो इन द चॅट बॉक्स. माझं काही चुकलंय का या व्यक्तीशी मागच्या वेळेस बोलताना? किंवा लिहिताना काही चुकलंय का मेसेज लिहिताना? असा सगळा विचार मनात येऊन जातो आणि त्यावरनं तुम्ही त्या व्यक्तीला 24 तास, 25 तास तुमची विचारांची ही ऊर्जा देता, की या व्यक्तीने मला का आणि कशासाठी इग्नोर केलं आणि त्याच्यामुळे राग वाढत जातो. याचं स्पष्ट कारण आहे, की तुमच्या इनर चाइल्डला म्हणजेच तुमच्यातल्या त्या लहान आवृत्तीला अजूनही स्वीकारलं जाण्याची भूक आहे. कोणीतरी मला ॲक्सेप्ट करावं, कोणीतरी मला इमिजिएटली इमोशनली, भावनिकरित्या अवेलेबल असलंच पाहिजे. ही भूक आहे आणि अजूनही ती भूक किंवा ती एनर्जी सॅटिस्फाईड नाहीये योग्य प्रकारे आणि त्यामुळे दुसऱ्यांकडनं ती अपेक्षा होत आहे. आणि असे जे ट्रॉमॅटिकल चाइल्डहूड असतं ज्यांचं किंवा जे ही लक्षण ज्यांच्याकडे असतं, ते आई-वडिलांचं प्रेम प्रत्येक व्यक्तीत शोधत बसतात. नाही तर प्रत्येक व्यक्तीतच प्रेम शोधायला लागतात. बघा, लक्षात घ्या, प्रत्येक व्यक्ती तुम्हाला प्रेम नाही देऊ शकत. आणि हे साइन आहे नंबर 3चं, की तुम्हाला चाइल्डहूड ट्रॉमा आहे. तुम्हाला हीलिंगची गरज आहे. मला कमेंट्समध्ये सांगा. तुमचं जर काही लक्षण असेल तर टाइप 3 इन द कमेंट सेक्शन. नंबर 4 साइन इज स्वतःला सतत दोष देणे. काही चूक झाली की माझीच चुकी आहे, मलाच अक्कल नाही, मलाच समजत नाही, मी परत-परत जातो, परत-परत जाते. मला खरंच ह्या सगळ्यातनं बाहेर पडायचंय. अमक्या-तमक्याने माझ्यासोबत असं केलंय. त्याच्यामुळे मला असं वाटायला लागलंय की माझ्यात खूप कमतरता आहे. मी कुठलीच गोष्ट धड करू शकत नाही. मला हे जमेल का? मला हे नाही जमलं तर? मी परत अपयशी झाले किंवा झालो तर?
या प्रकारचे डायलॉग्स आणि या प्रकारचे विचार सातत्यानं मनात आणणे, कोणतीही गोष्ट घरात किंवा ऑफिसमध्ये बिघडली तर त्याचा दोष स्वतःलाच देणे, माझंच नशीब चांगलं नाहीये, माझ्याच बाबतीत असं होतं. आणि ही भावना अनेक वर्ष तयार झालेली असते. त्यामुळे त्या भावना तयार करण्याची ही सवय लागलेली आहे आता तुमच्या सबकॉन्शियसला. आणि हा जो पॅटर्न आहे, हा चाइल्डहूड ट्रॉमाचा पॅटर्न आहे. अनेक वर्ष तुमच्यावर कोणीतरी टीका केलेली आहे. त्याच्यातनंही हा पॅटर्न तयार झालेला आहे आणि तुम्ही स्वतःची पण भरपूर बऱ्याचदा टीका करत आहात. म्हणूनही हा पॅटर्न झालेला आहे स्वतःला सतत दोष देण्याचा. साइन नंबर 5 अतिशय पॉवरफुल साइन आहे ही. ही जर का तुमच्या बाबतीत हे लक्षण दिसतंय, तर खरंच तुम्हाला मुळापासून म्हणजेच इनर चाइल्ड हिलिंगची गरज आहे. ते म्हणजे सक्सेस जवळ आलं की मागे हटणं. यशाच्या अगदी शिखरापर्यंत अगदी जवळ पोहोचलेलं असताना परत आहे तिथेच येणं. हा पॅटर्न आहे चाइल्डहूड ट्रॉमाचा. हे लक्षण आहे चाइल्डहूड ट्रॉमाचं. बऱ्याचदा तुम्हाला संधी मिळते, बऱ्याचदा अपॉर्च्युनिटी येते, बऱ्याचदा तुम्हाला पुढे जाण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी, सक्सेसफुल होण्यासाठी चांगला रोडमॅपही मिळतो. पण तुम्हीच स्वतः ती संधी नाकारता. मला जमेल का नाही या भावनेनं किंवा ही संधी नाही, माझी फसवणूक होईल का या भावनेतनं. आणि हे सगळं चाइल्डहूड ट्रॉमाचंच लक्षण आहे. बऱ्याचदा तुम्हीच तुमच्या यशापासनं लांब पळत असता. यश जवळ आल्यावरही त्याला लांब ढकलत असता. हा एक सेल्फ सॅबोटाजचा सुद्धा पॅटर्न आहे आणि हा सेल्फ सॅबोटाजचा पॅटर्न असला, की हे यशाला मागे ढकलणं किंवा यशापासून स्वतःच पळणं आणि नंतर अफर्मेशन्स देणं, की मला यशस्वी व्हायचं आहे, हे दोन्हीही सुरू होतं. कारण की तुमच्यातल्या आतल्या सबकॉन्शियसला आणि इनर चाइल्डला असं वाटतं, की मी सक्सेससाठी अजून तयार नाहीये. अजूनही मी डिझर्व्हिंग नाहीये. तर यासाठी तुम्हाला गरज आहे इनर चाइल्ड हीलिंगची आणि इनर चाइल्ड हीलिंग हे तुम्हाला रूटपासून हील करेल. आपल्या चॅनलवर इनर चाइल्ड हीलिंग रिलेटेड ऑलरेडी बरेच व्हिडिओ मी पोस्ट केलेले आहेत. हीलिंगही दिलेलं आहे, तुम्ही तेही घेऊ शकता. पण तुम्हाला जर का खरंच हे पॅटर्न जाणवतायत, ही लक्षणं जाणवतायत, हे सायन्स जाणवतायत आणि तुम्हाला या सगळ्यातनं प्रॉपर गाईडन्स मिळवून बाहेर पडायचं आहे, तर तुम्ही जे आज आहात ते तुमची चूक नाहीये. पण ह्या चाइल्डहूड ट्रॉमाची चूक आहे. ह्या ट्रॉमातनं बाहेर पडू शकतो, पडता येतं. कोणालाही दोष न देता, कोणावरही ब्लेम न करता, स्वतःला अपग्रेड करता येऊ शकतं. अगदी सहज, साधा, सोपा प्रवास आहे हा. या 5 पैकी तुमच्यामध्ये एक जरी लक्षण असलं, तर दुर्लक्ष करू नका. कारण की तुम्ही जे काही प्रयत्न करताय, त्याच्यामध्ये तुम्हाला हवं तेवढं सक्सेस, हवं तेवढं पुढे जाता येणार नाही. कारण की ही 5 लक्षणं तशीच दाबून ठेवलेली आहेत. तुम्हाला गरज आहे इनर चाइल्ड हीलिंगची. तर मी तुम्हाला इन्व्हाईट करते अपकमिंग 2 दिवसाच्या इनर चाइल्ड हीलिंग वर्कशॉपसाठी. हे 2 दिवसाचं वर्कशॉप आहे, बोनस आहे, फ्री आहे. तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. तुम्हाला त्याच्यातनं कळेल, की नक्की तुमचे हे लक्षणं कुठून आलेली आहेत एकतर आणि त्याला हील कसं करता येईल, त्याला रिवायर कसं करता येईल हेही कळेल. अवेअरनेस आला, की हीलिंग फास्ट होतं. त्यामुळे तो अवेअरनेस येईल, हीलिंगचा रोडमॅपही तुम्हाला समजेल. हे बोनस सेशन आहे, 2 दिवसाचं असतं. हो, 2 दिवस लागतात. कारण की डीप डाऊन रिलीज करावं लागतं म्हणून, अगदी रूट कॉजपर्यंत जावं लागतं म्हणून. तर हा बोनस वर्कशॉप आहे तुमच्यासाठी 2 दिवसाचा. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला WhatsApp ग्रुप लिंकची लिंक आहे. WhatsApp कम्युनिटी जॉइन करण्याची लिंक आहे. त्याच्यातनं तुम्ही WhatsApp कम्युनिटी जॉइन करू शकता. कम्युनिटीमध्ये जॉइन केलत, की तुम्हाला बऱ्याच फ्री हीलिंग्स वगैरे तर मिळतातच. प्लस तुम्हाला हे इनर चाइल्ड हीलिंगचे सेशन्स कधी असतात, काय असतात, त्याचीही सगळी माहिती तुम्हाला त्या WhatsApp कम्युनिटीमध्येच मिळते. तर साधं सोपं आहे, तुम्हाला WhatsApp कम्युनिटी जॉइन करायची आहे. आणि या 5 पैकी एक जरी लक्षण तुमचं असलं, तर दुर्लक्षित करू नका. तुम्ही कितीही पुढे प्रयत्न केले, तरी ही 5 लक्षणं तुम्हाला अजून खाली खेचत आहेत. सो थँक यू सो मच. हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी मी खरंच तुमच्या या पेशन्सची दाद देते. या चॅनलला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यासाठी. हा व्हिडिओ शेअर करा. जर का हे पॅटर्न्स किंवा हे सायन्स तुमच्याही कुठल्या एखाद्या मित्रमैत्रिणींच्या बाबतीत तुम्हाला जाणवत असतील तर, दिसत असतील तर, त्यांनाही सांगा, की कुठेतरी अडकताय आणि त्या अडकण्याची चावी कुठे आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या कुठल्याही मित्रमैत्रिणींना ज्यांच्यामध्ये हे सायन्स दिसत आहेत. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एखाद्या पुढील व्हिडिओमध्ये जिथे अवेअरनेस आहे, जिथे कुठे हीलिंग करायचंय, काय करायचंय, माइंड प्रोग्रामिंग कुठे करायचंय हेही समजेल आणि प्लस हीलिंगही मिळेल. अशाच एका पुढच्या चांगल्या व्हिडिओचे. थँक यू सो मच.